ऊस पिकामध्ये जर खूप जास्त तण झाला असेल आणि तण नियंत्रण करण्यासाठी नेमकी कुठले औषध फवारणी केली पाहिजे जेणेकरून आपलं 100% तण हे सर्व काही तण संपून जाईल. तर तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एका कॉम्बिनेशनचा वापर करावा लागेल. त्याचा जर वापर जर कधी आपण केला तर आपण आपल्या ऊस पिकामध्ये 100% तणमुक्त नक्कीच होऊ शकतं. जसं की आपल्या मागील बघू शकता तुम्ही, आपला हा 1 एकरचा प्लॉट आहे. तर यामध्ये आपल्याला म्हणजे काही भागामध्ये आपल्याला बाजूच्या 7 ते 8 सऱ्या आहेत. तर या कडाच्या साईडनं तर यांच्यामध्ये म्हणजे खूप जास्त प्रमाणात तण झालेलं आहे. बाकीचे जे आहे तर तिथं एवढ्या प्रमाणामध्ये तण नाही आहे. या कडाच्या ज्या सऱ्या आहेत तेवढ्या सऱ्यामध्येच आपल्याला तण दिसते. तर यामध्ये आपण तण नियंत्रण करण्यासाठी आपण एक कॉम्बिनेशन वापर केलं आहे. त्याचा आपण सर्व A to Z व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. कुठलं कॉम्बिनेशन आपण यामध्ये ॲड केलं आहे. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून शेती संबंधित अशीच कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत नक्कीच पोहोचू शकतात. चला तर मग जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये. तर यामध्ये आपण वापर करतोय धानुकाचं 240 आणि त्यासोबतच आपण यूज करतोय बॅरिगेट आणि त्यासोबत आपण आदामा कंपनीचे डायरोक्स याचा देखील आपण इथं वापर करतोय. यामध्ये आपल्याला डायरॉन 80% WP फॉर्म्युलेशनसोबत बघायला मिळतं, ज्यामुळं काय होतं आपल्या पिकामध्ये कसलाही लवळा असो कुठलाही गवत असो, या तिन्हीचं जर कॉम्बिनेशन जर कधी आपण वापर केला तर जबरदस्त आपल्याला ऊस पिकामध्ये तण नियंत्रण होण्यासाठी जबरदस्त फायदा हा नक्की होऊ शकतो. आणि शेतकरी मित्रांनो, जर कधी तुमच्या शेजारी कसलाही बाग असेल तर आपण नेमकी पावडर फॉर्मचं टाळलं पाहिजे. त्यावेळेस आपण लिक्विड फॉर्मचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे काही बाग असेल त्याला कसलंही नुकसान होणार नाही. आणि जर कधी बाग वगैरे नसेल तर तुम्ही पावडर फॉर्म देखील वापर करू शकतात. ऊस पिकासंबंधित असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा. चला तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.